म्हणून 2 वर्षाचं नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 मिनिटात अफजल्याला फाडला. पण नियोजन 2 वर्ष केलं हे आपल्याला छत्रपती शिवरायांच्या इतिहासामधून घेता येईल. जय शिवराय, जय शंभूराजे. मी कट्टर हिंदुत्ववादी अनिल महाराज देवळेकर. आजचा आपला विषय आहे की आपल्याला हिंदू राष्ट्र बनवण्याकरता नेमका आदर्श कोणाचा घ्यावा लागेल आणि विचार कोणाचे मांडावे लागतील. त्यातलं नाव असं येतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजीराजा हाच आदर्श आम्हाला हिंदू राष्ट्राकडे नेऊ शकतो. आणि छत्रपती शिवाजीराजांच्याकडं जर बघितलं तर पूर्ण काळ त्यांचा पाहिला तर तो नियोजन होतं. नियोजनाशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य हे प्राप्त नाही झालं. हिंदवी स्वराज्य, स्वराज्य फक्त हा विषय नसून किंवा स्वराज्य हा फक्त शब्द नसून हिंदवी स्वराज्य हे नाव होतं. हे राज्य हे हिंदूंचं राज्य आहे म्हणून हिंदवी स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या पाठीमागून अनेक राजे होऊन गेले पण एकाही राजाला हिंदवी स्वराज्य स्थापन करता आलं नाही किंवा या असणाऱ्या मोगलांच्याकडून पाची पाशाया, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी, हप्सी यांच्याकडून आपलं असणारा हे हिंदवी स्वराज्य निर्माण करता आलं नाही. त्यांच्याकडे शौर्य नव्हतं का? त्यांच्याकडे पाठबळ नव्हतं का? त्यांच्याकडे माणसं नव्हती का? त्यांच्याकडे युद्धासाठी शस्त्र नव्हतं का? सर्व काही होतं, परंतु एक गोष्ट महत्त्वाची छत्रपती शिवाजीराजांच्याकडे होती. म्हणजे माणूस अंगानं मोठा जरी असेल तरी आणि त्याचं जर मन कुमकुवत असेल तर तो धाडस करू शकत नाही. पण मन कठीण होण्याकरता किंवा ती असणारं धाडस निर्माण होण्याकरता एक गोष्ट लागते, ती छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिली, ती म्हणजे साधना. छत्रपती शिवाजी महाराज ब्रह्ममुहूर्तावर 3.5 तास साधना करायचे. त्याच्यामुळं त्यांच्या अंगामध्ये ऊर्जा एवढी जगदंबेने दिली होती की त्यांच्यामध्ये भय ही चिंताच नव्हती. की नाही भिडभार तुका म्हणे साना थोर, त्यांच्या अंगामध्ये भयच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक नियोजन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याकरता प्रखरतेनं नियोजन जबरदस्त होतं. की अफजल्याला फाडायचा होता पण 1 वर्ष 2 वर्ष नियोजन करण्यात गेली होती. एवढं नियोजन होतं की अफजल्याकडे एवढं सैन्य आहे की विजापुरापासून जेव्हा अफजल्या इकडे महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळेला छत्रपती शिवाजीराजांनी विचार केला की सैन्य किती आहे. तर सैन्याची संख्या सांगण्यात आली की 40,000. 40,000 सैन्य असलेला अफजल्या पुढे येतोय. सगळ्यांच्या जवळ शस्त्र आहेत आणि हे सगळं होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती बातमी आली की त्या अफजल्यानं तुळजाभवानीच्या असणाऱ्या मूर्तीच्या टिकऱ्या करून टाकल्या. तो घाव तुळजाभवानीच्या मूर्तीवरती नव्हता, तो घाव छत्रपती शिवाजीराजांच्या काळजावरती पडला होता. कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे तुळजाभवानीचे निस्सीम भक्त होते. तेवढ्यावर नाही थांबला, त्याला एकच करायचं होतं, हे सगळं हाहाकार करून छत्रपती शिवाजी महाराजांना बाहेर घ्यायचं होतं. पण छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेला शांत राहिले. पण तो शांत नाही बसला, तो पुढे चालत आला आणि पुन्हा पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर गायी कापण्यात आल्या आणि रक्ताचा पाठ वाहण्यात आला. पण छत्रपती शिवाजीराजांनी त्यावेळेला एक युक्ती चढवली आणि विचारलं आपल्या असणाऱ्या सहकार्यांना की सांगा की तो कुठेपर्यंत आलाय. तर पंढरपुरापर्यंत. मग पंढरपुरापर्यंत आलेला तो अफजल्या कसा इकडं दुसऱ्या बाजूला की ज्या ठिकाणी आपलं वर्चस्व आहे, ज्या ठिकाणी तो आपल्या असणाऱ्या सह्याद्रीमध्ये आला तर पाठीमागे जाता कामा नये, हे नियोजन कसं करता येईल म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी गड निवडला, तो प्रतापगड. आणि राजांनी विचारलं तानाजीला की आपल्याकडे सैन्य किती आहे. त्यांनी सांगितलं की 17,000. अवघं 17,000चं सैन्य असताना, अफजल्याकडे 40,000चं सैन्य असताना नियोजन एवढं जबरदस्त होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला प्रतापगडाकडे यायला लावला. की एवढा पसरंडीचा घाटामध्ये त्यातलं अर्ध सैन्य तिथंच गपगार झालं. शेवटपर्यंत येईपर्यंत अफजल्याकडं सैन्य उरलं होतं 4,000चं. त्यातही नियोजन होतं की अर्ध सैन्य पाठीमागं का गेलं तर एक असणारी ठिणगी टाकली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सेवकांच्या करवी की हत्तीला विष देऊन मारला अफजल्याच्या, पण असा सगळीकडे मेसेज दिला की हत्ती मेला म्हणजे आपण हरलो, ही आपल्याला अपशकुन आहे. आणि ते सगळेजण म्हणतात जेवढं आपल्यामध्ये अंधश्रद्धा नाही तेवढी अंधश्रद्धा त्यांच्यामध्ये आहे. हे छत्रपती शिवाजीराजांना माहिती होतं आणि छत्रपती शिवाजीराजांनी याचाच असणारा अंदाज घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी एक असणारा पत्र दिलं आणि सांगितलं अफजल खानाला की आम्ही काका घाबरलेलो आहोत, आम्हाला भेटायचं आहे. पण कुठं तर प्रतापगडावर.
किती जण येणार? छत्रपती शिवाजी महाराजांनी सोबत 10 जण घेतले होते. नियोजन असं होतं, सोबत घेतलेला तो प्रत्येक असणारा मावळा त्या त्या पद्धतीचा होता. अफजल्याबरोबर कोण आहे? तर अफजल खानाबरोबर आहे कोण? तर सय्यद बंडा. काय करतो? तर तो तलवार आणि दांडपट्टा चालवतो. मग काय करायचं? सोबत घेतला आपल्या सोबत असणारा तोही तितक्या ताकदीचा असावा. तो ताकदीचा असणारा सय्यद बंडाला मारेल असाच माणूस निवडावा लागेल, असाच माणूस घ्यावा लागेल. मग नाव सुचलं कोणाचं? तर जिवाजी महाले. आणि जिवा महालला सोबत घेतला. आणि पुन्हा एक विचार आला की जर मी मारत असताना जर अफजल्या वाचला गेला तर त्याच्या ताकदीचा माणूस आपल्या जवळ पाहिजे. तो ताकदीचा माणूस होता, तेवढाच दिप्पाट देहाचा होता. त्याचं नाव संभाजी कावजे. सगळेजण सोबत घेतले. सतत चालत असताना दिवस निवडला गेला आणि वेळ निवडली गेली दुपारची 12 वाजता. आणि स्थळ निवडलं गेलं की प्रतापगडाच्या पायथ्याला भेटायचं. पायथ्यालाच का भेटायचं? राजे वरून येणार, वरती असणार सूर्य. सूर्याकडं राजे येत असताना राजांना सगळं खालचं दिसलं पाहिजे, पायथ्याचं दिसलं पाहिजे. पण राजांच्याकडे बघत असताना त्याच्या डोळ्यामध्ये सूर्याची किरणं गेली पाहिजे, त्याला राजे दिसले नाही पाहिजे. एवढं जबरदस्त नियोजन छत्रपती शिवाजीराजांनी चालत येत असताना जिवाजी महालाला विचारलं, जिवा तुझ्या सोबत कात्री आहे का? जिवा म्हटला, राजा इथं लढायला जायचं आहे, सोबत तलवार पाहिजे, कात्री काय कामाची? जिवाला सांगितलं, जिवा माझी आहे का सांग. जिवा म्हटला, हो आहे की. माझी दाढी एवढी बारीक कर, एवढी बारीक कर, एवढी बारीक कर की माझ्या दाढीचा केस असा चिमटे सुद्धा सापडला नाही पाहिजे. कारण जर मी अफजल्याच्या मिठीत गेलो आणि त्यानं जर माझी दाढी पकडली तर माझं अवसान जाईल, माझी सगळ्या वेदना येतील, माझं लक्ष तिकडे जाईल आणि माझा घात होईल. माझ्या मग सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचं जर आपल्या दाढीच्या एखाद्या केसाचं नियोजन एवढं जबरदस्त असेल तर छत्रपती शिवाजीराजांनी प्रत्येक नियोजन, प्रत्येक असणाऱ्या मोहिमा ह्या नियोजनबद्ध केल्या होत्या. छत्रपती शिवाजीराजांच्या नियोजन हे प्रत्येक असणाऱ्या आपल्या हिंदूच्या डोक्यात पाहिजे. जर नियोजन परफेक्ट असेल तर आपल्याला हिंदू राष्ट्र व्हायला जास्त वेळ लागणार नाही. म्हणून 2 वर्षाचं नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 मिनिटात अफजल्याला फाडला. पण नियोजन 2 वर्ष केलं हे आपल्याला छत्रपती शिवरायांच्या इतिहासामधून घेता येईल.